महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठीची निवडणूक आता निर्णायक टप्प्यात जाऊन पोहोचली. कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी राज्यभरात मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. 5 जागांवर उमेदवार बिनविरोध विजयी झाले, तर उर्वरित 12 मतदारसंघांमध्ये मात्र थेट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आता रंगणार आहे. काही ठिकाणी बंडखोरी थोपवण्यात महायुतीला यश आलं, तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारीने निवडणुकीचं गणितच बदलून टाकलेलं आहे. पाहूया 17 जागांचा सविस्तर आढावा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. राज्यातील 5 जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली अरुण लखानी भाजप, पुणे विक्रम काकडे राष्ट्रवादी काँग्रेस, ठाणे रवींद्र फाटक शिवसेना, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अनिकेत तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस, यवतमाळ दुष्यंत चतुर्वेदी शिवसेना. 5 जागांपैकी 2 जागा शिवसेनेनं, 2 राष्ट्रवादी काँग्रेसनं आणि 1 जागा भाजपनं बिनविरोध जिंकत महायुतीनं सुरुवातीलाच आघाडी घेतली आहे. संख्याबळ आमच्याकडे असल्यामुळे 1063 मतांमध्ये 1900 मतं आमची आहेत, महायुतीची मतं आहेत, आणि त्याच्या माध्यमातून संख्याबळ असल्यामुळे त्यांचा पराजय समोर दिसतच होता. आणि मला वाटतं माघार घेतली अशा याचा बघा, याच्या आधी 2-3 वेळा म्हणजे माझ्या आधी इलेक्शनला वसंत डावकरे साहेबांना पण महायुतीने, आमच्या शिवसेना भाजपाने माघार घेतल्यामुळे त्यांना पण पाठिंबा बिनविरोध सीट दिली होती. त्या माध्यमातून आता विजय नक्कीच आमच्या महायुतीचा असल्यामुळे त्यांनी आम्हाला ही संधी दिली. माझी उमेदवारीच खरं तर अर्ज भरायच्या अंतिम दिवशी त्या ठिकाणी जाहीर झाली. त्याच्यामुळे असं काहीच अभिप्रेत नव्हतं. सन्मान्य बाळमाने साहेब असतील, जोयली आमची दळवी माझी भगिनी असेल, त्याचबरोबर मानसी म्हात्रे असतील, दुसरे एक सहकारी अरविंदजी म्हात्रे असतील आणि अनिल चोप्रा असतील, यांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी सुद्धा मनाचा दिलदारपणा या ठिकाणी दाखवला आणि त्यांनी स्वइच्छेने त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली. हा जो बिनविरोध विजय आहे हा मी स्वर्गीय अजितदादांना समर्पित करतो. आज ते नाही आहेत आपल्यामध्ये, असते तर त्यांना सर्वाधिक आनंद त्यांनाच झाला असता. त्यानंतर मी आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुनेत्रा वहिनींना आभार मानतो त्यांचे की त्यांनी ही संधी दिली मला. ते काय एवढं मला माहीत नाही, मुंबईत झालेल्या गोष्टी असतील त्या. कुठंतरी मी वाचलं की माझे वडील गेलते, त्यांना फोनवर बोलले का गेलते भेटायला, त्यांनाच माहीत असेल. एवढं मला त्या वरच्या लेवलच्या गोष्टी एवढ्या माहीत नाही. कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे यांचा मार्ग मोकळा झाला. पुण्यात राष्ट्रवादीचे विक्रम काकडे तर ठाण्यामध्ये शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले. यवतमाळमध्ये महाविकास आघाडीचे सर्व पर्याय बाद झाल्यानंतर शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध निवडून आले, तर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीत भाजपचे अरुण लखानी यांच्या समोरचे सर्व प्रतिस्पर्धी माघार घेतल्यानं त्यांचाही विजय निश्चित झाला. जर ही बिनविरोध निवडणूक झाली तर एक चांगला पायंडा पडेल आणि संख्याबळ आमच्याकडे नव्हतं. ज्यांच्याकडे संख्याबळ आहे तर त्यांच्यामध्ये विसंगती होती. मी फॉर्म भरत असताना, कारण अलिबागचे आमदार सन्माननीय आमचे दळवी साहेब यांच्या मुलीनं उमेदवारी अर्ज भरला होता आणि स्वाभाविकपणानं महायुतीमध्ये मताचं विभाजन होऊन त्याचा फायदा मला होईल अशा प्रकारचा माझा एक आराखडा होता. परंतु त्यांची उमेदवारी ही काल परवाच मागे घेतली गेल्यामुळे त्यांच्या मताचं डिव्हिजन होईल अशी सद्यस्थिती नव्हती आणि ही निवडणूक डिव्हिजन ऑफ वोटवर जिंकता आली असती. दादा असते तर मला वाटतं प्रत्येक गोष्टी वेगळी असते. आज फक्त दादा नाही आहे म्हणून असं काय झालं असं मी मानत नाही. कारण का दादांच्या वेळेस प्रत्येक वेळेस काय असं काही ना काही सिच्युएशन समोर येत असते आणि त्या पद्धतीने निर्णय घ्यावा लागतो. आज जे काय वहिनींनी, दादांनी किंवा पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतलेला आहे तो आत्ताच्या परिस्थितीला अनुसरून घेतला असणार आहे. आता लक्ष लागलं आहे ते उर्वरित 12 मतदारसंघांकडे. सोलापूर, राजेंद्र राऊत भाजप विरुद्ध वसंतराव देशमुख राष्ट्रवादी शरद पवार. नांदेड, अमर राजूरकर भाजप विरुद्ध रामदास पाटील काँग्रेस. धाराशिव, लातूर, बीड बसवराज पाटील भाजप विरुद्ध महेश देशमुख काँग्रेस. नागपूर, डॉक्टर राजू पोद्दार भाजप विरुद्ध अतुल लोंढे काँग्रेस.
संभाजीनगर जालना सुहास शिरसाट भाजप विरुद्ध गणेश लोखंडे ठाकरे सेना। या मतदारसंघांमध्ये थेट महायुती आणि महाविकास आघाडी आमने सामने आहेत। मात्र काही मतदारसंघांमध्ये तिरंगी आणि बहुरंगी लढतीही रंगणार आहेत। जळगाव नंदकिशोर महाजन विरुद्ध शरद तायडे विरुद्ध रेश्मा काळे। सांगली सातारा धैर्यशील कदम विरुद्ध अभयसिंह जगताप विरुद्ध किशोर धुमाळ। अमरावती प्रवीण पोटे विरुद्ध हर्षदीप देशमुख विरुद्ध निलेश विश्वकर्मा। परभणी हिंगोली सईद खान विरुद्ध डॉक्टर विवेक नावंदर विरुद्ध सुशील देशमुख। या तिरंगी लढतीमध्ये अपक्ष आणि बंडखोर उमेदवार निकालावर निर्णायक परिणाम करू शकतात। नाशिक हा मतदारसंघ अर्ज माघारीच्या दिवशी सर्वाधिक चर्चेत राहिला। भाजपचे गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र अपक्ष गोकुळ गीते मैदानात राहिल्यानं शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्या समोर मोठं आव्हान उभं राहिलंय। खऱ्या अर्थाने ही सिच्युएशन येणं अपेक्षित नव्हतं, कारण असं अपेक्षित होतं की बाबा सगळ्या माघार होतील, महायुतीची सगळी ताकद त्या ठिकाणी उभी होती। हे बघा, आज माघार झालेली आहे आणि मी जसं सांगितलं की मी फार छोटा कार्यकर्ता आहे, त्यामुळे ह्या छोट्या कार्यकर्त्याने एवढ्या मोठ्या निवडणुकीमध्ये काही भाष्य करणं हे काही उचित नाही आहे। आणि म्हणून आता बाकीचे वरिष्ठ सगळे बसतील, त्याच्यावर मंथन करतील, त्याच्यावर चर्चा करतील आणि काहीतरी मार्ग निघेल। माझी कालजी गिरीश भाऊंशी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांशी आणि आपले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी जी चर्चा झाली, आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण जे काही मला 12-12:30ला फोन करून सांगतील, मी त्याप्रमाणे त्यांचा आदेश फॉलो करेन। गोकुळ गीतेंनाही मी भेटणार आहे, ते नॉट रिचेबल आहे, त्यांचा नंबर बंद आहे। मी घरी जाऊन माझी मिसेस आणि मी दोघंही त्याला जाऊन कन्व्हिन्स करून देवेंजींचं आणि गिरीश भाऊंचं बोलणं करून देण्याचा प्रयत्न करणार आहे त्या ठिकाणी, आणि निश्चितपणे त्याने माझं ऐकलं तर निश्चितपणे त्याला पण माघार द्यायला। ज्यांच्याकडे मतदान नव्हते तो लोक या मतदारसंघात आमदार झाली। निवडणूकच व्यक्तिगत संबंधांची, या ठिकाणी महायुती किंवा आघाडी किंवा आणखी काही हे कुठलीही थेरी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये ठरत नाही, कारण त्या लोकांना एक विश्वास लागत असतो की आमचं काम कोण त्या ठिकाणी करणार। आणि आपल्याला माहित आहे मागच्या 8 वर्षात हे जे विद्यमान आमदार आहे नॉट रिचेबल राहिलेले आहे। मी काल त्यांच्या बंधूंनी मला त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगितलं की तू आमच्या व्यक्तिगत बोलतो, मी त्यांच्या व्यक्तिगत बोललेलो नाही। मी एवढंच सांगितलं की त्यांच्या आमदारकीचा फायदा त्यांनी फक्त त्यांच्या संस्थेच्या विस्तारासाठी केलाय, मी त्यांच्या संस्थेबद्दल कुठेही अक्षरशः शब्द त्या ठिकाणी बोललेलो नाही। अहिल्यानगरमध्ये भाजपचे प्राजक्त तनपुरे आणि अपक्ष दत्तात्रय पानसरे यांच्यात सामना होणार आहे। भंडारा गोंदियामध्ये काँग्रेस समर्थित नरेश ईश्वरकर आणि भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यात लढत रंगणार आहे। अर्ज माघारीच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही बंडखोरांना शांत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली। कोकणात नितेश राणे स्वतः बाळ माने यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले, तर नांदेड, सांगली, जळगाव, नागपूर आणि परभणीमध्ये सुद्धा बंडखोरांनी माघार घेतल्यानं पक्षांना दिलासा मिळालाय। 5 जागा आधीच बिनविरोध जिंकल्यानंतर महायुतीचं पारडं सध्या जड दिसत असलं तरी उर्वरित 12 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीनं जोरदार आव्हान उभं केलंय। अनेक ठिकाणी स्थानिक समीकरणं, अपक्ष उमेदवार आणि बंडखोरी हे निकालाचे निर्णायक घटक ठरणार आहेत। सुनीत्रा वहिनींनी मोठ्या साहेबांशी चर्चा केली, सुप्रियाताईंशी चर्चा केली आणि ती चर्चेचा मला वृत्तांत सुप्रियाताईंनी दिला आणि त्यानंतर सुप्रियाताईंनी सांगितलं की हा निर्णय घ्यावा, आणि तसा मी तो निर्णय घेतला की आत्ताच दादा जाऊन 5-1 महिने झालेत आणि स्वतः अजितदादांचे माझे खूप पर्सनल चांगले संबंध होते आणि त्या दृष्टिकोनातनं मी ते माघार घेतली। आम्हाला या ठिकाणी हा धोका झालेला आहे। ही जागा ज्या ठिकाणी आम्ही लढून काँग्रेस भाजपच्या विरोधामध्ये लढते हा संदेश मतदारांना देणार होती, पण दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जागेचा फॉर्म भरला आणि आज तो अखेरीस माघारी सुद्धा घेतला। हा आमचा एक विश्वासघात आहे। या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा हा विश्वासघात झाला, अशा प्रकारची या ठिकाणी आमची समजूत आहे। इथून पुढच्या काळामध्ये काँग्रेस आपल्या स्वबळावर लढण्याचा नारा निश्चित देईल। आता प्रशांत जगताप काय बोलतात, कसं बोलतात, मग त्याच्यात मग आपल्याला अहिल्यानगरमध्ये काय झालं हे सुद्धा बघावं लागेल, सोलापूरमध्ये काय झालं हे तिथं बघावं लागेल। आता द्यायचं म्हणून स्टेटमेंट देण्यापेक्षा आता हा विषय काय जिल्हा अध्यक्ष नाही तर शहर अध्यक्ष निर्णय घेत नसतो, हा विषय नेते घेत असतात। त्यामुळे त्यांनी कुठेतरी एखादं उत्तर देण्यापेक्षा त्यांच्या नेत्यांकडनं एखादं स्टेटमेंट आलं तर मग आम्ही याच्यावर बोलू शकतो। लोकल लेवलला एखादं घाई गडबडीने भावनिक होऊन स्टेटमेंट दिलं असेल तर त्याच्यावर मी वक्तव्य करणं हे योग्य वाटत नाही।
विधान परिषदेच्या या निवडणुका केवळ 17 जागांसाठी नसून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा राजकारणाची रंगीत तालीम मानल्या जातात. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष लागलंय ते मतदान आणि निकालाकडे. महायुती आपली आघाडी कायम राखणार की महाविकास आघाडी पुनरागमन करणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.